खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे आज. खूप लोक वेट पण करत असतील. बॅकडोअर जॉब्स इन आय टी. खूप लोकांनी मला कमेंट्स पण केल्या, विचारलं पण, कॉल्स केले की मला बॅकडोअर एंट्रीचा ऑपॉर्च्युनिटी भेटते, मी घेऊ का. काही जण सक्सेस झाले आहेत. काय आता खूप स्टोरीज आहेत, पण मला काही खूप प्रॅक्टिकल पण मला काही त्याचे इन्सिडेंट भेटले आहेत. आणि बॅकडोअर जे आहे ते खरंच लिजिड आहे की स्कॅम आहे, तर यावरती आज आपण डिस्कस करूयात. ओके, सो इन डिटेल डिस्कस करूयात. लास्टपर्यंत बघा, व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मी व्हॅल्युएबल आय टी रिलेटेड व्हिडिओज मी घेऊन येत असतो. सो बॅकडोअर एंट्री ॲक्च्युली सगळ्यांना वाटत असेल की हा स्कॅम असेल. हा स्कॅम नाही आहे. आय टीमध्ये मी एकदम जेन्युनली आणि व्हेरीफाईड करून मी स्टेटमेंट करतो आहे की बॅकडोअर एंट्री हा स्कॅम नाही आहे, बट 100% पण रिअल नाही आहे. ओके, सो मग काय आहे त्याचं पर्सेंटेजमध्ये, तर मी ते अजून बोललंच, मी ते एक्सप्लेन करतोच तुम्हाला. बट परत एकदा सांगतो की आय टीमध्ये बॅकडोअर एंट्री हे स्कॅम नाही आहे, बट 100% पण लिजिट नाही आहे. तर यामध्ये कसं आहे ना, एक रिसेंटली मला एक स्टुडंट भेटला. आणि हे मी कशामुळे बोलतो की तुम्हाला माहीत असेल की लास्ट 4-5 इयर्सपासून मी ट्रेनिंगमध्ये आहे. लोकांना हे करतो, मॉक इंटरव्ह्यूज, ट्रेनिंग, सॉफ्टवेअर टेस्टिंगचे सगळे करतो. खूप कनेक्शन्स आहेत आय टीमध्ये पण. नेटवर्क झालं आहे तेवढे. स्टुडंट पण कनेक्ट आहेत. व्हॉट्सअपला ग्रुप्स आहेत खूप सारे. तर खूप लोक कनेक्टेड आहेत. सो काही ॲडवाईस घेता, काही गायडन्स घेता, आणि मी पण काही गायडन्स घेतो. असं नाही की माझं पण लर्निंग नाही. तर या गोष्टी माझ्याकडे आल्या. मला एक जण भेटला, रिसेंटलीच भेटला, की माझं असं असं झालेलं आहे आणि मी घेऊ का. आधी मला ॲडवाईस केलं तर मी बोललो की नाही, कारण आय टीचं मार्केट डाऊन आहे आणि स्कॅम आहे. उगाच 2 ते 3 लाख रुपये देशील आणि अडकून पडशील. बट तिथं सक्सेस झालं. आता मी नाव नाही सांगू शकत आणि कंपनीचं नाव नाही सांगू शकत. ओके, तो 3.5 समथिंग गेला आणि त्याचा तो सक्सेस झाला. बॅकडोअर ज्या एंट्री असतात त्या काय असतात आपण ते आज एक्सप्लेन करू. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटते, कंपनीज इन्व्हॉल्व असेल का, तर नाही. मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत का, तर नाही. स्टार्टअप आणि मिड कॅपमध्ये जास्त आहे. मोठ्या मोठ्या MNCमध्ये पण असेल, पण हे रॅकेट कुठपर्यंत आहे, मॅनेजर टू HR. जो इंटरव्ह्यू घेणार आहे, जो फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड असेल किंवा तुमची HR आहे, ते इन्व्हॉल्वमेंट असतात. जर आपण समजा एक अमाऊंट दिली, 3 लाख रुपीज, 3 लाख डिवायडेड बाय ते 3-4 जे पण आहे ते सगळे डिवाईड करून घेता. ओके, तर ही जनरल आहे. बरं, स्कॅम आहे का, येस, स्कॅम पण आहे. स्कॅम होतो, याच्यामध्ये स्कॅम होतो. एक जण बोलतो की यार नाही, आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं की तो सक्सेस झालेलं. अशा स्टोरी कुणी सांगत नाही आहे, पण मला त्यांनी सांगितलं. खूप जण माझं गायडन्स घेतलं असेल किंवा माझा रेफरन्स घेतला असेल, काही झालं असेल, मला काही सांगितलं नाही. बट असे एक मी सांगतो तुम्हाला सक्सेस स्टोरी झाले. माझ्याकडे असे 5 ते 6 एक्झाम्पल आहेत की त्यांचं ते. काही जण असे आहेत ना की बॅकडोअर एंट्री केली त्यांनी. बॅकडोअर एंट्री केल्यानंतर त्यांना फायर पण केलं जातं. का जातं, कॉर्पोरेटचं असं असतं. कॉर्पोरेटमध्ये तुम्ही जर इनपुट नाही दिले ना, तर तुम्हाला प्रॉब्लेम येतो. कारण तुम्ही वर्किंग आहे, तुम्ही जर समजा एखादा टास्क केला, तर टास्कला तुम्ही डिले करताय, तुम्हाला तो परफॉर्मन्स करता येत नाही, तुम्ही लॅग पडताय कुठेतरी, तुम्हाला किती दिवस सस्टेन करता येते, 1 मंथ, 2 मंथ, 3 मंथ, आणि त्यानंतर तुम्हाला ते फायर केलं जातं. आणि जेव्हा आपण काही ॲग्रीमेंट वगैरे साईन करतो, जेव्हा आपण सगळं करतो, त्याच्यामध्ये असतंच की जेव्हा तुम्ही जर परफॉर्म नाही केलं तर तुम्हाला फायर केलं जाईल. तर असे पण आहे. तर असं नाही. आणि मला नाही वाटत यार की फक्त बॅकडोअरमुळंच की बॅकडोअर हे सक्सेस राहील किंवा काय नाही. हर एक गोष्टी ज्या निगेटिव्हली म्हणा किंवा ज्या अशा रॉंगली आहेत, कधी ना कधी ते बाहेर पडतात. आणि जर समजा आपल्याबरोबर ते एक्झाम्पल 40% सक्सेस रेट आहे आणि आहेच, 60% जर फेलियर रेट, आणि त्या 60%मध्ये जर आपण आलो आणि आपण जर समजा 3 to 5 लाख, त्यांचा काहीतरी 3 to 5 लाखच असतो तो, त्याच्यामध्ये जर समजा आपण 3 ते 4 लाख रुपये पे केले, आणि समजा जर आपल्याबरोबरच असं झालं की आपल्याला 1 मंथ नंतर फायर केलं किंवा काय केलं, जॉब गेला, कॉन्फिडन्स जाईन, पैसे गेले, आणि परत मग आपण रिवर्स, आणि आपल्याकडे काही एवढा पैसा पडून नाही की आपण असं डायरेक्टली बॅकडोअर एंट्री आपण करू शकतो. तर मी एवढं सांगेल की जर तुमच्याकडे आय टीमध्ये जॉब करायचा, जर तुमच्याकडे म्हणजे त्याला काय धमक असेल ना, आणि तुमच्याकडे जर स्किल असेल ना, तर तुम्हाला हे बॅकडोअर वगैरे काही हे नाही करू शकणार तुम्हाला. तुम्ही 101% तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिमतीवर किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्किलवरती तुम्हाला जॉब भेटून जाईल. आणि तेव्हा तुम्हाला कोणी असं फायर वगैरे करणार नसणार. कारण का, तुमच्याकडे स्किल असणार आहे. तुम्ही प्रॉपर जो काय मेन डोअर आहे त्यांनी तुम्ही एंट्री केली आहे, तुम्हाला सगळ्या कंडिशन माहिती आहेत. आणि कसं असतं, बॅकडोअरने गेल्यानंतर आपला कॉन्फिडन्स आहे ना, तो कॉन्फिडन्स लो असतो.
आपल्याला काय होईल, कसं होईल, हे होईल, ते होईल. सक्सेस स्टोरी आहेत, मी म्हणत नाही की स्कॅम आहे, हा स्कॅम नाही आहे हा, बट त्याचा जो काही सक्सेस रेट आहे का तो 40% आहे आणि दुसरं 60% रेट तो फेलियर आहे. मग त्या फेलियरमध्ये आपण येऊ की नाही. सो अप टू यू आहे. जर तुम्ही माझं पर्सनल ओपिनियन जर तुम्ही मागितलं तर हे अप टू यू आहे. अशा लोकांचा बॅकडोअरनी जर एंट्री तुम्हाला भेटत असेल तर बॅकडोअर एंट्री तुम्हाला घ्यायला हरकत नाही. बट अशा लोकांकडून जे तुमचे कनेक्शन्स आहेत, तुमची जिथं ओळखी आहे, जी तुम्हाला माहीत आहे आणि त्यांचा रेशो तुम्ही त्यांना विचारा की यार कसं फायर करताय, काय नाही आहे. कारण इनिशियली तुम्हाला सगळे हेच बोलणार की तुम्ही पैसे पे करा, आम्ही तुम्हाला लावून देतो, बस एवढंच. पण त्याच्या टर्म्स अँड कंडिशन चेक करा, कसं होणार आहे, काय होणार आहे, तुम्हाला त्या प्रोफाईलसाठी कुठल्या प्रोफाईलसाठी हायर करताय, कुठल्या प्रोफाईलसाठी तुम्ही इनपुट देऊ शकताय. असं नको व्हायला की तुम्ही टेस्टर आहे, तुम्ही डेव्हलपमेंटला टाकलं किंवा तुम्ही काहीतरी क्लाउडला टाकले किंवा तुम्ही मशीन लर्निंगला टाकले, तुम्हाला काय नाही आलं, तुम्हाला 101% ते काढणार. ते डायरेक्ट तुम्हाला म्हणणार की यू आर नॉट परफॉर्मिंग वेल, सो तुम्हाला डायरेक्टली ते फायर केलं जाणार. सो मग त्यामध्ये काय राहणार. सो मला जर असं वाटतं की जॉब तुम्हाला 6 महिने 1 वर्ष जर लागत नसेल, तुम्ही स्किल करा, अपग्रेड करा स्वतःला आणि मेन डोअरनी एंट्री करा. तुम्हाला अडचण कधीच येणार नाही. तर मी ही गॅरंटी सांगतो की तुम्हाला जर मेन डोअरने तुम्ही एंट्री केली तुम्हाला अडचण येणार नाही. पण जर बॅकडोअरने एंट्री केली, सक्सेस नाही झालं असं नाही आहे, बट हे तुमच्यावरती आहे. माझ्या ओपिनियननी मी सध्या सांगेल की सध्या नाही. कारण काय झालं ना, IT चं मार्केट डाऊन आहे, ओपनिंग नाही आहेत. तुम्हाला फक्त घेतील, 3 महिने ठेवतील आणि फायर करतील. तुमचे पैसे गेले आणि तुमचा कॉन्फिडन्स बी गेला. तर थोडंसं क्रॉस व्हेरीफाय प्रॉपर करूनच तुम्हाला सगळं करावं लागेल. तर माझ्या मते मी एकच सांगेल, बॅकडोअर एंट्रीच्या मागे लागू नका, स्वतःला अपग्रेड करा आणि थोडंसं स्किल राहा, तुम्हाला जॉब नक्कीच भेटणार आहे. आणि एक ना एक दिवस आणि आपण म्हणतो ना की IT चं मार्केट डाऊन आहे किंवा काय आहे, तर मार्केट डाऊन आहे, पण मार्केट ओपन पण आहे. कोणाला? एक्सपर्टाईजला. जो एक्सपर्ट आहे, जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे ना, त्याला जॉब पण भेटतो आहे मेन डोअरने. सो तुम्हाला बॅकडोअरने वगैरे करायची काही गरज नाही आहे. आणि आय नो, जर तुमचे कनेक्शन्स वगैरे असते तर तुम्हाला आतापर्यंत जॉब लागला असता. जर आतापर्यंत तुम्हाला जॉब नाही आहे, ह्याचा अर्थ तुमचे खूप कनेक्शन्स नाही आहेत आणि आपल्याकडे तेवढे पैसे पण पडून नाही आहेत. ओके. सो मिडल क्लासमध्ये असेल तर आपले मेहनतीचा पैसा आहे, कोणाच्याही हातात तो देऊ नका, कुठल्याही स्कॅममध्ये अडकू नका आणि कन्सल्टन्सीच्या तर कुठल्याच नादी लागू नका की हां मी तुम्हाला जॉब लावून देतो, मग आम्हाला 1 महिन्याची सॅलरी द्या किंवा काय द्या. स्कॅम खूप झाले आहेत. तुम्हाला मेन डोअर एंट्री जेव्हा तुम्हाला सरळ कंपनीकडून फ्रीली जॉब भेटेल ना, तेव्हाच तुम्ही घ्या. कारण एक तर जॉब नाही आहे आणि त्यातून आपण इकडून तिकडून पैसे अरेंज करून घ्यायचे आणि त्याचा आपल्यासोबत जर स्कॅम झाला तर परत आपण 1-2 वर्ष पाठीमागे गेलो. ओके. सो हा एक क्विक माझा व्हिडिओ होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. विनाकारण बॅकडोअर आपण करत राहतो आणि खरंच तुम्हाला जर ह्यामध्ये 1% जरी तुम्हाला ह्यामध्ये व्हॅल्यू भेटली किंवा व्हॅल्युएबल वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ काढण्यासाठी किंवा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी खूप मेहनत लागते. सो प्लीज करून लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.